खरं सांगा, सध्या अचानक मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली की जबरदस्त फायदा. मी रिस्क घेतली की दाम दुप्पट. असे विचार मनामध्ये येत आहेत का हो? असे विचार येत असतील तर थोडं थांबा. त्याचं कारण आहे 28 ऑगस्टला चंद्रग्रहण होत आहे. चंद्रग्रहण ही एक अतिशय सुंदर खगोलशास्त्रीय घटना आहे. ह्या वेळेला चंद्रग्रहण होतंय कुंभ राशीमध्ये. भारतामधून आपल्याला चंद्रग्रहण काही दिसणार नाहीये, पण कुंभ राशीमध्ये चंद्र आणि राहू एकत्र येत आहेत. चंद्र म्हणजे मन आणि राहू म्हणजे भ्रम किंवा इल्युजन. आता जेव्हा मन आणि भ्रम एकत्र येतात तेव्हा डेव्हलप होतो फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि आपण गडबडीमध्ये असे काहीतरी निर्णय घेतो की ज्याच्यामुळे आपल्याला नंतर त्रास होऊ शकतो. थोडक्यात पुढचे 3-4 दिवस कुठलाही गुंतवणुकीचा निर्णय घेताना 100% प्रॅक्टिकल राहा. गडबडीमध्ये हंचवरती निर्णय घेऊ नका. समजा तुमची रास कुंभ किंवा सिंह असेल तर नक्कीच थांबा. आपला निर्णय परत एकदा रिव्ह्यू करा किंवा कुणाशी तरी कन्सल्ट करा, ज्यामुळे राहूचं इल्युजन दूर होईल आणि तुमचा निर्णय हा अचूक ठरेल. कदाचित गडबडीमध्ये किंवा या इल्युजनमध्ये एखादा निर्णय घेऊ नये, म्हणूनच ग्रहण काळामध्ये मेडिटेशन किंवा नामस्मरण करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झाली असावी. थोडक्यात या आठवड्यामध्ये पैशाची रिस्क घेऊ नका. त्यापेक्षा आपल्या कुटुंबाबरोबर आनंदामध्ये राखी पौर्णिमा साजरी करा. गुंतवणुकीचं काय पुढच्या आठवड्यात करता येईल, नाही का? ज्योतिषशास्त्राबद्दल असेच प्रॅक्टिकल आणि लॉजिकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत हर हर महादेव.